हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण मेकॅनिक्स हा जो आपलं फर्स्ट युनिट आहे ते आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण फ्रेम ऑफ रेफरन्स पाहिलं होतं. त्याच्यामध्ये इनर्शियल फ्रेम असेल किंवा नॉन इनर्शियल फ्रेम आपण दोन्ही पण पाहिलेलं आहे. आपल्या सिलेबसला फ्रेम ऑफ रेफरन्स आणि इनर्शियल फ्रेम आहे ते आपला काल झालेला आहे. ठीक आहे. आज आपण पाहणार होतो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आणि कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हे दोन्ही पण पॉईंट आपण एकाच वेळेस पाहणार आहोत. कारण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय आहेत ते पाहून त्याच्यावरून प्रूफ केलेलं आहे कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम बाय युजिंग फर्स्ट अँड सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. न्यूटनचे जे 3 लॉज आहेत ते लॉज यूज करून परत कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपण प्रूफ करू शकतो. ठीक आहे. आपण सुरुवातीला बघू. आपल्या सर्वांना माहीत आहेत, आपण 11-12मध्ये देखील न्यूटन्स लॉज ऑफ मोशन स्टडी केलेले आहेत. तेच या ठिकाणी आहेत. काय असा त्याच्यामध्ये वेगळा बदल नाही. आपल्याला एक डेली लाईफमधला आपला एक्सपिरियन्स आपल्याला माहीत आहे की कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, तो ऑब्जेक्ट त्याच्या जाग्यावरून किंवा त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरून तो कधीच स्वतः मूव्ह होत नाही जोपर्यंत त्याच्यावरती आपण कुठला तरी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण कन्सिडर केला हा एक डस्टर आहे. या डस्टरला जोपर्यंत आपण त्याच्या जागेवरून उचलणार नाही किंवा मूव्ह करणार नाही तोपर्यंत हा डस्टर त्याची पोझिशन सोडणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, याला मूव्ह करणे म्हणजे काय करणे, याच्यावरती एक प्रकारचा अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करणे. किंवा समजा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट हा इनिशियली एका युनिफॉर्म मोशनमध्ये असेल किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर तो ऑब्जेक्ट तोपर्यंत त्याची मोशन कंटिन्यू करेल जोपर्यंत त्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा फोर्स एक्झर्ट होणार नाही तोपर्यंत. बरोबर आहे. हाच तुमचा न्यूटन्सचा काय आहे, फर्स्ट लॉ आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय आहे, एव्हरी बॉडी कंटिन्यूज टू बी इन स्टेट ऑफ इट्स रेस्ट or of uniform motion in a straight line unless acted upon by an external unbalanced force. परत एक वेळ सांगतो, every body continues to be in its state of rest or of uniform motion in a straight line unless acted upon by an external unbalanced force. पाहिजे असेल तर वाटलंच तुम्हाला लिहून देतो परत एक वेळेस. बघा इकडं, every body continues to be in its state of rest or uniform motion in a straight line unless हा तुमचा न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. कुठलाही ऑब्जेक्ट तोपर्यंत त्याच्या स्टेट ऑफ रेस्टमधून किंवा त्याची जी स्टेट आहे युनिफॉर्म मोशनची त्याच्यामधून तो मूव्ह होणार नाही किंवा ती त्याची स्टेट जी आहे ती सोडणार नाही तो जोपर्यंत त्याच्यावरती कुठला ना कुठला अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की समजा इफ मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, समजा ही पृथ्वी आहे आणि त्याच्या अराउंड समजा मून रिव्हॉल्व होत आहे, तर मूनची ही जी मोशन आहे ती समजा आपण कन्सिडर केली किंवा ती आहेच ॲक्च्युअल, ती कुठली आहे, युनिफॉर्म मोशन आहे. सर्क्युलर असेल पण ती कुठली मोशन आहे, युनिफॉर्म मोशन आहे. या युनिफॉर्म मोशनमधून मून त्याची जी स्टेट आहे युनिफॉर्म मोशनची तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत त्याच्यावरती कुठला तरी अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. आता अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा आपण काय केलं, एक बेंच आहे, त्या बेंचला आपण समजा काय केलं, असं हात ठेवून उभारलो त्याच्यावरती. बरोबर आहे. किंवा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला मी एवढा फोर्स अप्लाय केला की तो ऑब्जेक्ट जागेवरून मूव्ह झाला नाही पाहिजे. बरोबर आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे, समजा एक बॉक्स आहे 10-15 किलोचा, तो चौकोनी ठोकळा आहे, त्याला समजा फर्शवर ठेवलेला आहे, त्याला आपण एवढा फोर्स अप्लाय करायचा आपल्या हाताने की तो ब्लॉक जाग्यावरून मूव्ह झाला नाही पाहिजे. म्हणजे इथं जेवढा आपण अप्लाय केलेला फोर्स आहे तेवढाच या ठिकाणी त्यानं आपल्याला प्रोव्हाइड केलेला नॉर्मल रिॲक्शन फोर्स असणं गरजेचं आहे. त्याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. मी एवढा फोर्स अप्लाय केला की तो ऑब्जेक्ट जाग्यावरून मूव्ह झाला नाही, याचा अर्थ आपण त्याला अप्लाय केलेला फोर्स त्यानं काय केला, बॅलन्स केला. याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. नंतर मी त्याला एवढा फोर्स अप्लाय केला की तो जागेवरून मूव्ह झाला आणि इकडे पुढे कुठंतरी गेला
किंवा तो जागेवरून जस्ट सरकला, बरोबर आहे, तर त्याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्स. फॉर एक्झाम्पल फुटबॉल आहे, फुटबॉलला तुम्ही किक मारली म्हणजे काय केलं, किक मारली म्हणजे एक प्रकारचा फोर्स अप्लाय केला आणि तो फोर्स एवढा होता की त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्यानं आपल्याला नॉर्मल रिॲक्शन फोर्स प्रोव्हाइड करू शकला नाही. म्हणजे तो नॉर्मल रिॲक्शन तो अनबॅलन्स्ड फोर्स आहे, ज्या अनबॅलन्स्ड फोर्समुळे तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये गेला. ठीक आहे, हाच तुमचा काय आहे, न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. कुठलाही ऑब्जेक्ट त्याची रेस्ट पोझिशन असेल किंवा त्याची युनिफॉर्म मोशन असेल तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत त्याच्यावरती कुठला ना कुठला अनबॅलन्स्ड एक्सटर्नल म्हणजे बाहेरून अप्लाय केलेला आणि अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हा झाला फर्स्ट. सेकंड लॉ काय सांगतो, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ linear momentum is proportional to the impressed force and takes place in the direction of applied force, किंवा is proportional to the applied force किंवा impressed force कुठलाही म्हणू शकता, applied force and takes place in the direction of applied force. सेकंड लॉ काय सांगतो न्यूटनचा, F इज इक्वल टू ma, बरोबर आहे, F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, किंवा अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजे काय, समजा एक ऑब्जेक्ट आहे, याला काहीतरी मास आहे आणि याला सुरुवातीला आपण एक फोर्स अप्लाय केल्यामुळं किंवा याला फोर्स अप्लाय केल्यामुळे याचं जे मोमेंटम होतं ते मोमेंटम काय झालं, चेंज झालं. समजा याची इनिशियल व्हेलॉसिटी u1 होती, त्याच्यामुळे याचं काय झालं इनिशियल मोमेंटम, आणि तो नंतर पुढे कुठतरी मोशनमध्ये गेला, त्याचं मास काय चेंज होणार नाही, बरोबर आहे, कारण ती जो अप्लाय केलेला फोर्स आहे त्या फोर्समुळं काय तो ऑब्जेक्ट इक्वल टू द स्पीड ऑफ लाईट मूव्ह होणार नाही आपल्यासाठी, बरोबर आहे. आणि ते m इंटू हे v1 त्याचं काय असेल, फायनल व्हेलॉसिटी असेल, किंवा हे u घ्या आणि याला फक्त v कन्सिडर करा, त्याची फायनल व्हेलॉसिटी ही त्याची काय आहे, फायनल मोमेंटम. मग रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय, तर F इज म्हणजे अप्लाय केलेला फोर्स हा मोमेंटमच्या चेंजला प्रोपोर्शनल आहे विथ रेस्पेक्ट टू टाईम. हे P2 मायनस P1 म्हणजे रेट चेंज इन मोमेंटम विथ रेस्पेक्ट टू टाईम. F इज प्रोपोर्शनल टू P2 किती आहे, mv मायनस mu डिवायडेड बाय t, म्हणजे F इज प्रोपोर्शनल टू काही m कॉमन काढलं v मायनस u बाय टी, म्हणजे काय आलं, F इज प्रोपोर्शनल टू मास इंटू हे म्हणजेच काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाईम म्हणजे ॲक्सलरेशन आहे, म्हणजेच F इज इक्वल टू के इंटू ma, आणि केची व्हॅल्यू त्यांना काय फाइंड आउट झाली, इक्वल टू 1 वेन F इज इन न्यूटन, मास इन किलोमीटर अँड ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, देन के इज इक्वल टू 1, देअरफॉर F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. हा तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ मिळतो. ठीक आहे, आणि न्यूटनचा जो थर्ड लॉ आहे, थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कुठलीही ॲक्शन त्याला आपल्याला काय मिळते, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन मिळते. फॉर एक्झाम्पल तुम्ही भिंतीवरती हात मारला, बरोबर आहे, तर काय होईल, आपल्याला हाताला लागणार नाही असं होणार आहे का, जेवढ्या वेगानं तुम्ही हात त्याला मारताल किंवा जेवढ्या जोरात तुम्ही भिंतीवरती हात तुमचा मारताल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला देखील लागणार आहे. म्हणजे जेवढा तुम्ही ॲक्शन फोर्स दिला तेवढाच तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे, नॉर्मल रिॲक्शन फोर्स मिळणार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितले, एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, हा न्यूटनचा काय आहे, थर्ड लॉ आहे. आता याच्यावरती डिपेंड कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे. फर्स्ट लॉचा यूज करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रूफ केलेलं आहे की मोमेंटम लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे. आज तो आपण फक्त एक प्रूफ घेऊ आणि सेकंड प्रूफ आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ठीक आहे, आज बघू आपण पहिला आणि न्यूटनचा दुसरा लॉ जो आहे तो लॉ, त्या दोन लॉचा यूज करून लिनियर मोमेंटम कसं कॉन्झर्व्ड आहे ते आपण पाहणार आहोत. हा प्रूफ पाहत असताना आपल्याला न्यूटनचे दोन लॉज यूज करायचे आहेत, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, बरोबर आहे. नंतर मग आपण सेकंड एक प्रूफ आहे त्याच्यामध्ये आपण फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही पण लॉ यूज करणार आहोत. पहिल्यामध्ये आपण काय बघा, बाय युझिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. समजा आपण कन्सिडर केलं, इफ पार्टिकल ऑफ मास m इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी वेक्टर v1 वेक्टर v,
then its momentum is given by, or linear momentum is given by vector p is equal to mass into vector v, बरोबर आहे. आणि वेक्टर एफ हा काय आहे, त्याच्यावरती अप्लाय केलेला फोर्स आहे. एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण, त्याचं मास एम आहे, त्याच्यावरती अप्लाय केलेला फोर्स एफ आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. याला काहीतरी वेग भेटला, तो वेग म्हणजे वेलॉसिटी किती आहे, वेक्टर व्ही आहे. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये डेव्हलप झालेलं जे मोमेंटम आहे ते किती आहे, मास इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू वेक्टर पी आहे. आपल्याला माहीत आहे की this applied force is directly proportional to rate of change of linear momentum. Therefore vector F is equal to vector dp divided by dt असं आपण लिहू शकतो, बरोबर आहे. वेक्टर p म्हणजेच काय आहे, m इंटू वेक्टर v आहे, बरोबर, डिवायडेड बाय dt, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला क्लिअरली की एखादा ऑब्जेक्ट त्याच्या जागेवरून मूव्ह होत नाही. याचा अर्थ काय, ते अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो, कुठलाही ऑब्जेक्ट तोपर्यंत मूव्ह होत नाही जोपर्यंत फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. मग या ऑब्जेक्टला हा ऑब्जेक्ट जागेवर मूव्ह होत नाही, याचा अर्थ काय, याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स किती आहे, 0 आहे, बरोबर आहे. मग समजा या ठिकाणी अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ एफ इज इक्वल टू 0, देन वेक्टर डी पी डिवायडेड बाय डी टी इज ऑल्सो इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह कधी पण 0 केव्हा येत असतो, ज्यावेळेस ज्याला आपण डिफरन्शिएट करत आहोत ती टर्म जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. देअरफॉर वेक्टर पी इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, दॅट इज इफ नो फोर्स ॲक्ट्स द लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. दस न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ओनली अ स्पेशल केस ऑफ सेकंड लॉ. त्यामुळे न्यूटनचा जो पहिला लॉ हा काय आहे, न्यूटनच्या सेकंड लॉची एक स्पेशल केस आहे म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट प्रूफ एक आहे आणखीन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. त्या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.